मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, की काही लोक दिवस-रात्र मेहनत करून सुद्धा पगारावर अडकून राहतात आणि काही लोक एकदाच योग्य निर्णय घेतात आणि आयुष्यभर श्रीमंत राहतात. श्रीमंत हा नशिबाचा खेळ नाही, तर काही विशिष्ट माइंडसेटचा खेळ आहे. आज आपण पाहणार आहोत श्रीमंत होण्याच्या गुपित रहस्य. कसे श्रीमंत लोक श्रीमंतच राहतात आणि मी काही अशा गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्हाला कुठल्याही पुस्तकात किंवा सामान्य व्हिडिओमध्ये मिळणार नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नंबर 1, ॲसेटवर फोकस करा. सामान्य लोक पगार मिळाला की काय करतात? ई-एम-आय, गाडी, मोबाईल, लोन म्हणजेच लायबिलिटी वाढवतात. पण श्रीमंत लोक पहिल्यांदा काय करतात? ते पैसे ॲसेटमध्ये गुंतवतात. जमीन, शेअर्स, बिझनेस, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीज. वॉरन बफेट याने 11व्या वर्षी पहिला स्टॉक घेतला. आज त्याची संपत्ती अब्जावधी डॉलर आहे. कारण सुरुवातीपासून त्याने ॲसेट्स निर्माण करणे सुरू केले. श्रीमंत लोक कॅश फ्लो पॉझिटिव्ह ॲसेट निर्माण करतात. म्हणजेच जे पैसे आणतात आणि सामान्य लोक कॅश फ्लो निगेटिव्ह लायबिलिटीज म्हणजे जे पैसे खातात त्यांच्यावर फोकस करतात. नंबर 2, मल्टिपल इन्कम स्ट्रीम्स. सामान्य माणूस एकाच पगारावर अवलंबून असतो, पण श्रीमंत माणूस कधीही एका इन्कमवर अवलंबून राहत नाही. उदाहरणार्थ पगार किंवा बिझनेस इन्कम, स्टॉक मार्केट रिटर्न्स, रिअल इस्टेट रेंटल इन्कम, डिजिटल प्रोडक्ट्स, बुक किंवा कोर्सेस. एका सर्व्हेनुसार मिलियनर्सकडे सरासरी 7 इन्कम सोर्सेस असतात. इलॉन मस्क जवळ टेस्ला, स्पेसएक्स, सोलर सिटी, एक्स इतक्या कंपन्या आहेत. एक कंपनी डगमगली तरी दुसरी त्याला उभी ठेवते. नंबर 3, टॅक्सेस आणि लॉसचा फायदा घेणे. सामान्य लोक कर भरण्यापूर्वी खर्च करतात, पण श्रीमंत लोक आधी खर्च करतात आणि मग टॅक्स भरतात. कारण ते कंपन्यांच्या नावाने खर्च दाखवतात. उदाहरणार्थ बिझनेस मीटिंगला गेले, त्याचा खर्च डिडक्ट करतात. ऑफिससाठी घेतलेली गाडी सुद्धा खर्च म्हणून दाखवतात. घराची एक खोली ऑफिस म्हणून दाखवून त्याचा खर्च डिडक्ट करतात. भारतातही मोठे बिझनेसमॅन टॅक्स बचतीसाठी ट्रस्ट कंपनीज, एच-यू-एफ याचा वापर करतात. हे सर्व कायदेशीर आहे, फक्त माहिती लागते. ही सर्व कर बचतीची माहिती मी या व्हिडिओमध्ये दिली आहे, ते पण कायद्यानुसार. विचार, नेटवर्किंग आणि रिलेशनशिप. तुमच्या नेटवर्क म्हणजे तुमचं नेटवर्क. श्रीमंत लोक कधीही एकटे काम करत नाही, ते नेहमी समान ध्येय असलेल्या लोकांमध्ये राहतात. बिझनेस कॉन्फरन्सेस, सेमिनार्स, क्लब्समध्ये जातात. कारण एक आयडिया, एक कॉन्टॅक्ट, एक इन्व्हेस्टर्स त्यांचं आयुष्य बदलू शकते. स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वॉजनिक एका गॅरेजमधली ओळख आज ॲपल कंपनीमध्ये बदलली. नंबर 5, पेशन आणि लाँग टर्म थिंकिंग. सामान्य लोक जलद पैसा हवा असे विचार करतो, पण श्रीमंत लोक धैर्य आणि दीर्घकालीन खेळ खेळतात. शेअर मार्केटमध्ये ते इंट्राडे ट्रेडर नसतात, तर ते लाँग टर्म इन्व्हेस्टर असतात. बिझनेसमध्ये ते 5 ते 10 वर्षांचा प्लॅन करतात. पर्सनल फायनान्समध्ये ते कंपाऊंड इंटरेस्टचे जादू समजून घेतात. वॉरन बफेटने एका कंपनीचा स्टॉक 30-40 वर्ष होल्ड केला आणि आज तो करोडो डॉलर्स कमवून देत आहे. नंबर 6, सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये गुंतवणूक. सामान्य लोक मोबाईल, महागडे कपडे विकत घेतात. श्रीमंत लोक काय करतात? पुस्तके, कोर्सेस, मेंटॉर्स, हेल्थवर खर्च करतात. बिल गेट्स दरवर्षी 50 पेक्षा जास्त पुस्तके वाचतो. इलॉन मस्कने रॉकेट सायन्स समजून घेण्यासाठी पुस्तकातून शिकले. म्हणजे ते स्वतःला अपग्रेड करत राहतात, कारण ज्ञान हे खरे ॲसेट आहे. इन कन्क्लुजन, तर मित्रांनो, श्रीमंत लोकांचे रहस्य आपण पाहिले. ॲसेट निर्माण करणे, मल्टिपल इन्कम सोर्सेस जनरेट करणे, टॅक्स प्लॅनिंग करणे, स्ट्रॉंग नेटवर्किंग करणे, पेशन आणि लाँग टर्म थिंकिंग ठेवणे, सेल्फ इम्प्रूव्हमेंटमध्ये गुंतवणूक करणे. या गोष्टी मॅजिक नाही, तर सातत्याने अंमलात आणल्या तर प्रत्येक जण आपलं आयुष्य बदलू शकतो. लक्षात ठेवा, श्रीमंती ही सवय आहे, नशीब नाही. आजपासून तुम्ही एक एक सिक्रेट वापरायला सुरुवात केली तर पुढचा श्रीमंत होणारा व्यक्ती तुम्हीच असाल. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओरान आउट.